चुरशीची निवडणूक ही असते आणि म्हणून मला आता असं वाटतं की आजचा प्रथमदर्शी असं दिसतं की आमचे 909 उमेदवार हे चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील. हे सांगितलं की सगळे विरोधक पडणार नाहीत. 12 उमेदवार उभे आहेत, 11 निवडून येतील म्हणजे एकच पडणार आहे. त्यामुळे हा निवडून आला तो निवडून आला, पडणार कोण ते आपण बघाल. मला वाटतं जयंत पाटलांची खूप पिछाडी आहे शेकापचे. ते शरद पवार गटाचे उमेदवार होते, शरद पवार साहेबांनी त्यांना उभं केलेलं होतं. मला वाटतं तेच या ठिकाणी पडतील आणि आमचे तर 9चे 9 उमेदवार या ठिकाणी माहितीची निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी मिलिंद नार्वेकरांनी आमदार केलेला उद्धव ठाकरे कोणासाठी? जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना निघण्यात उतरवले. तुम्ही पहिल्यापासून सांगत होता. आता मी तेच सांगतोय आपल्याला की त्यांनी आपसातच जरा तपासावं काय चाललंय काय नाही. त्यांच्यामध्येच एकमत नाही आहे, त्यांच्यामध्ये चुरस आहे आणि तेच एकमेकाला पाडण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बरोबर गेम केलेला. सर, महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाने तुम्हाला मदत केलेली आहे? महाविकास आघाडी कुठल्या पक्षाने तुम्हाला मदत केली आहे? काँग्रेस ते आता सांगता येणार नाही. सगळं गुप्त मतदान आहे. कोणी सत्सद वापरून त्या ठिकाणी कोणी आम्हाला मतदान दिले आहेत. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाचे मतं आम्हाला मिळालेली आहेत. काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं बोललं जात आहे. आपण बघतोय आनंद व्यक्त करताना गिरीश महाजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांनी सुद्धा एक भाकीत केलेलं आहे की जयंत पाटील शेकापचे हे धोक्यात आहेत, कारण महाविकास आघाडीने त्यांना मदत केलेली नाही. शरद पवार गटाचे ते उमेदवार आहेत, शरद पवारांनी त्यांना मदत केलेली दिसत नाही असं सुद्धा गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे रेश्मा, या सगळ्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचा दावा केला जातोय, स्पष्टपणे नाही पण अप्रत्यक्षपणे. पण आपण आकडे जर बघितले तर फार फरक नाहीये. म्हणजे खोत हे 14 त्यांना मतं मिळाली आहेत, तर जी माहिती मिळते त्यानुसार जयंत पाटील यांना देखील 12 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे या पुढे नेमकं कोण पुढे जातं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकदम अटीतटीचं मुनगंटीवार बोलतायत, त्यांचा आवाज येतोय का आपण बघूयात. आपण बघतोय रेश्मा, या सगळ्यामध्ये मगाशी आपण चर्चा करत होतो की जी मिलिंद नार्वेकरांना पडलेली मतं आहेत, कारण काँग्रेसला त्यांचा एक उमेदवार विजयी करून त्यांच्याकडे अधिकचं संख्याबळ सुद्धा आणि ते इतर पक्षांना मिळू शकतं. म्हणून त्यांच्यापैकी काही आमदारांनी मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना केले. विधानसभेवर काय परिणाम? विधानसभा निवडणूक मान्य एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी व आमचे अजितदादा यांच्या नेतृत्वात महायुती जिंकेल. छत्रपती शिवाजी आपण बघतोय रेश्मा, या सगळ्यामध्ये सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील शेकापचे हे डेंजर झोन मध्ये सध्या असल्याचं पाहायला मिळते, 12 आणि 14 मतांवर. निश्चित आपण जर महायुतीचं संख्याबळ बघितलं, भाजपच्या आमदारांची संख्या बघितली तर खोतांसाठी विजय एवढा अवघड असेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं आणि अजित पवार गटाला थोडासा त्रास होईल असं वाटलं होतं. मात्र खोत यांच्यासाठी विजय थोडा अवघड असल्याचं दिसतंय आणि तेच चित्र जयंत पाटलांसाठी देखील. मात्र जयंत पाटलांसाठी तसा जुगार होता असंही म्हणू शकतो आपण. अगदी, आणि या सगळ्यामध्ये जयंत पाटलांसाठी जुगार होता. महाविकास आघाडीच्या इतर पक्षांना याबाबतची माहिती होती का, आपण या मतांची जुळवाजुळव करू शकतोय का, याचा अभ्यास त्यांनी कितपत केला होता, इतर जे अपक्ष त्यांना कितपत मदत करणार याचा अभ्यास कितपत केला होता, या सगळ्याबाबत पण आता प्रश्नचिन्ह. पण अशीही चर्चा आहे जाणकारांमध्ये की शरद पवारांनी ही लिटमस टेस्ट घेतलेली होती जयंत पाटलांना पाठिंबा देऊन, की नक्की काय होतं विधान परिषदेत, त्या अनुषंगाने विधानसभेत सगळी गणितं मांडण्यासाठी. त्यामुळे आता शरद पवार देखील हा निकाल बघत असतील, ही सगळी मतमोजणी बघत असतील आणि त्यावरून मागे बरीच गणितं ठरवली जाऊ शकतात. अगदी, आणि अजित पवार गटाचं आपण बघितलं तर त्यांच्या 2 उमेदवार त्यांचे निवडून आले, त्यामुळे त्यांचे आमदार 39. आता आपण जर लंकेंना त्यातून वजा केलं तर 39 आमदार आहेत. म्हणजे 8 ते 9 मतांचं त्यांनी गणित जुळवून आणलेलं आहे आणि ही गणितांची, आमदारांच्या गणितांची बेरीज अतिशय महत्वाची आहे या सगळ्यामध्ये. निश्चित, कारण लोकसभेमध्ये आपण अजित पवार काहीसे नाराजच बघितलेले होते. सुमित्रा
यांच्या म्हणजे त्यांची निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर ते कुठेतरी गायब झालेले बघायला मिळाले. महायुतीच्या प्रचार सभांमध्ये ते दिसत नव्हते आणि निकालानंतर तर ते अजूनच निगेटिव्ह माइंडसेटमध्ये गेलेत. अशी चर्चा असताना विधान परिषदेचा हा निकाल अजित पवारांसाठी आशादायक आहे. अगदी. आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये या मतांची बेगमी झाल्यानंतर अजित पवार गट उत्साहात पाहायला मिळाला. कारण 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. एक महत्वाची बैठक झाली आणि या सगळ्यामुळे कुठेतरी या 48 मतांची बेगमी झाली आणि त्यानंतर तो उत्साह होता असं वाटतं. निश्चित. आणि अजित पवारांसाठी विन विन सिच्युएशन. कारण सुनेत्रा पवार लोकसभेत नाही तर किमान राज्यसभेत गेलेले आहेत. आता विधान परिषदेत त्यांचे 2 आमदार झालेले आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी एका नव्या ऊर्जेनं ते तयारी करू शकतात. अगदी. आणि या सगळ्यामध्ये जरी विधानसभेसाठी महत्वाची ही निवडणूक असली असं म्हटलं तरी आमदारांची मतं मिळवणं आणि जनतेमध्ये निवडणुकीला सामोरे जाणं, विधानसभेची निवडणूक खूप मोठा फरक आहे.